नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपले घर कसे असावे याबद्दलची माहिती पाहूया। आपले स्वतःचे घर असावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते। वास्तुशास्त्र हे प्राचीन विज्ञान शास्त्र आहे। वास्तुशास्त्रामध्ये 4 मुख्य दिशा व 4 उपमुख्य दिशांचा वापर हा जास्त भरपूर प्रमाणात केला जातो, हे सर्वांना माहिती आहे। 4 मुख्य दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व 4 उपमुख्य दिशा म्हणजे ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आहेत। वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान हे देवघर आहे। देवघर हे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला म्हणजे पूर्व उत्तर याचा कोपरा ईशान्य दिशेला हे देवघर असावे। त्यानंतर किचन म्हणजे स्वयंपाकघर। स्वयंपाकघर हे आग्नेय तत्व ज्या दिशेला असते ते म्हणजे आपल्या आग्नेय दिशा, पूर्व व दक्षिणेचा कोपरा म्हणजे आग्नेय दिशेला हे स्वयंपाकघर असावे। तसेच आपल्या स्वयंपाकघराच्या पूर्व दिशेला खिडकी ही स्वयंपाकघरामध्ये असावी। त्यानंतर हॉल हा आपल्या इमारतीच्या पूर्व उत्तर ईशान्य प्रभागामध्ये हॉल असावा। त्यानंतर बेडरूम, वास्तुशास्त्रानुसार मास्टर बेडरूम हे आपल्या घरातील नैऋत्य दिशेला असावे व इतर बेडरूम हे पश्चिम किंवा वायव्य दिशेला ह्या इतर बेडरूम असाव्यात। त्यानंतर आपल्या घरातील टॉयलेट म्हणजे बाथरूम, संडास म्हणजे बाथरूम हे वायव्य दिशेला असावे। वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तरेचा कोपरा ही वायव्य दिशा आहे। तसेच आपण आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल, खेळती हवा आपल्या घरामध्ये भरपूर असावी, अशा प्रकारे आपण आपल्या घराची रचना असावी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।